नमस्कार, मी शुभम शिंदे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. दक्षिण मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळते. महायुतीकडून शिवसेनेच्या यामिनी जाधव तर महाविकास आघाडीच्या शिवसेनेतून अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईचे उमेदवार आहे. जनतेचा कौल दक्षिण मुंबईमध्ये नेमका कोणाला आहे पाहूयात. हवा नेमकी कोणाची? सध्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यातलं मतदान हे मुंबईत होणार आहे आणि आपण पाहतोय की मुंबईमध्ये सध्या हवा कोणाची आहे यावरती आपण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत. कारण एकीकडे आपण पाहतोय की सध्या मी मुंबईच्या दक्षिण मुंबईमध्ये आलेली आहे आणि इथे अरविंद सावंत वर्सेस यामिनी जाधव अशी लढत आहे आणि दोघेही एकत्रित होते, शिवसेनेमध्ये होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन शिवसेना झालेल्या, त्यामुळे इथल्या जनतेला काय वाटतं आणि इथली जनता कोणाला कौल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दादा, काय सांगाल, कोणाची हवा आहे सध्या दक्षिण मुंबईमध्ये? आणि सध्या इथे आपण पाहिलं तर यामिनी जाधव वर्सेस अरविंद सावंत, शिवसेना वर्सेस शिवसेना असं सगळं चित्र पाहायला मिळतंय. काय वाटतं, कसा खासदार असायला पाहिजे आणि कोणाची हवा आहे? खासदार तर अरविंद सावंतच पाहिजे ना. मला मराठी माणसासाठी ते ठीक आहे, एवढंच. काय जास्त बोलत नाही मी, मला पण एक महिला उमेदवार दिलेली आहे, त्या देखील शिवसेनेतून आहेत, मशाल आणि धनुष्यबाण. काय सांगा? मतदार तर शिवसेनेच, आम्ही मतदार शिवसेनेलाच करतोय. अरविंद सावंतच काका शिवसेनेच आहे, आमच्या आवडीच्या शिवसेनाच आहे. दादा, काय सांगाल, सध्या दक्षिण मुंबईमध्ये कोणाची हवा आहे? यामिनी जाधव वर्सेस अरविंद सावंत, शिवसेना वर्सेस शिवसेना अशी काटेकी टक्कर पाहायला मिळते. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, कोणाची हवा आहे? लोकांमध्ये एकच आहे की जो लोकांपर्यंत पोहोचतोय आणि लोकांची जी मनापासून कामं करणारी व्यक्ती आहे तरच लोक निवडून देणार आहेत. कारण की आज बघा तुम्ही, या कामाडीपुऱ्यामध्ये, आज दक्षिण मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं तर आज 10 वर्षामध्ये अरविंद सावंत हा कामाडीपुऱ्यामध्ये एकदाही फिरकलेला व्यक्ती नाही आहे, लोकांच्या संपर्कात नाही आहे. आज लोकांना माहिती आहे की त्याच्याकडनं कुठली कामं होतात, कुठली गोष्टी नाही होत, त्या सगळ्या लोकांना आज सगळ्या जनतेला कळून आलं. आणि एक मुळात म्हणजे तुम्हाला एक सांगतो, आज मोदी फॅक्टर काय आहे. कारण की आज देशामध्ये तुम्ही बघता 26 पक्ष एकत्र येऊन सुद्धा त्या व्यक्तीला हरवू नाही शकत. आणि त्यांच्याकडे मुळात म्हणजे पंतप्रधान हा चेहराच नसल्यामुळे आज एकच लोकांना फॅक्टर आहे, फक्त मोदी आणि मोदी. इथे बहुभाषिक लोक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. काय वाटतं, दक्षिण मुंबईमध्ये तुमच्या सगळ्या परिसरामध्ये कोणाला लोक मतं देतील? तुमचं वैयक्तिक काय मत आहे? कोणाची हवा आहे? बीजेपी सरकार. काय वाटतं, दक्षिण मुंबईमध्ये कोणाची हवा आहे? शिवसेना वर्सेस शिवसेना पाहायला मिळत आहे, काटेकी टक्कर आहे. यामिनी जाधव महिला उमेदवार दिलेला आहे, तर अरविंद सावंत आहेत. काय सांगा? आमचं मत अरविंद सावंतला निश्चितपणे पडणार. महिला उमेदवार असल्या तरी त्यांच्या प्रती आमची सहानुभूती आहे, महिला म्हणून त्यांचा आदर करतो. परंतु भाजपने त्यांच्यावर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. भाजपने त्यांच्यावर ईडीची धाड घातली, इन्कम टॅक्सची धाड घातली, त्यांच्या घरासमोर भ्रष्टाचार विरोधी आंदोलन केलं. आणि आज दुर्दैव असं आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचाच प्रचार करायची वेळ आलेली. हे दैव दुर्विलासाचं चित्र आहे. तर आम्ही भ्रष्टाचारांना थारा देणार नाही. आम्ही प्रामाणिक, सचोटीचा, निष्ठावंत असा अरविंद सावंत त्यांना मतदान करणार. काय वाटतं, कोण खासदार असावा? तुमच्या इथे अरविंद सावंत आहेत आणि त्यांच्याच विरुद्ध यामिनी जाधव आहेत. कोण वाटतं तुम्हाला? हमारा तो बीजेपी ओके, जो बीजेपी वाले हैं उनके लिए वोट है हमारे लिए. तो ये एरिया में ज़्यादा करके मेरे को लग रहा है बीजेपी वाले ही होने चाहिए. हम तो ज़्यादा कर राजस्थान से, तो हमारे यहाँ पे भी बीजेपी का ही मन है वोट देने का. तुमचा वोट तो शिवसेनेला असेल. आता काटेकी टक्कर आहे. शिवसेना म्हणजे नक्की कोणती शिवसेना? कारण शिवसेना वर्सेस शिवसेना सध्या या ठिकाणी लढत आहे. अरविंद सावंत आहेत एकीकडे, तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव आहेत. महिला उमेदवार देखील दिलेला आहे. त्यामुळे तुमचं काय मत आहे? माझं मत आहे की अरविंद जाधव यायला पाहिजे. त्यांनी काम पण केलं आणि काम पण होतात आहे आणि आम्हाला सपोर्ट पण आहे त्यांचा. यामिनी जाधवचा चान्सेस आहे 100%, 99 पण नाही. कारण की आमच्या राजसाहेबांनी पण त्यांना पाठिंबा व्यवस्थित दिला आहे आणि राजसाहेब काय समजून विचारूनच दिला असेल ना राजसाहेबांनी, त्या हिशोबाने. प्लस मोदीची लाट परत आहेच त्या हिशोबाने. एकूणच सध्या आपण पाहिलं तर दक्षिण मुंबईमध्ये येत्या 4 जूनला काय चित्र असणार हे देखील स्पष्ट होताना पाहायला मिळतील. व्हिडिओ हमीद मस्तानसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.